नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या नवेगाव बांधचे दिवस या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. त्यातील बऱ्याचशा लेखांचा आपण सोबत मिळून अभ्यासही केला होता. आज पुन्हा त्याच पुस्तकातील एक छानसा लेख आपण सोबत अभ्यासणार आहोत. आठवणीतील माधवराव पाटील. सर लिहितात, माधवराव पाटील सहसा स्वतःविषयी बोलत नसत. ज्या थोरा मोठ्यांच्या सहवासात आले त्याच्याविषयीही सांगत नसत. एकदा जानेवारी 1983 मध्ये मी त्यांना पवनी येथे भेटायला गेलो असता ते मुलांसाठी नाटिका बसवीत होते. त्यांची संगीत तालीम चालू होती. गावातील शाळेत जाणाऱ्या गोंडांची मुलं या नाटिकेसाठी निवडली होती. पावलांच्या लयबद्ध थयाटाने सारी माडी निनादत होती. या नृत्य प्रसंगाने त्यांना प्रसिद्ध नृत्यकार गोपीकृष्णांची आठवण झाली. ते सांगू लागले, 25-30 वर्षाचा एक देखणा तरुण वाड्यासमोर उभ्या असलेल्या खाचरातून उडी मारून उतरला. अंगामध्ये बंगाली शर्ट, पायजमा, डोक्यावर भरपूर केस, चेहरा रेखीव असा रुबाबदार तरुण माझ्या समोर उभा राहिला. मी त्याच्याकडे पाहत राहिलो. तोच त्याने माझ्या हातामध्ये एक चिठ्ठी दिली. ती नवेगावच्या डॉक्टर गोमकाळे यांनी लिहिली होती. चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, सदर गृहस्थ प्रसिद्ध नृत्यकार व झनक झनक पायल बाजे या चित्रपटातील प्रमुख नट गोपीकृष्णन आहेत. त्यांना काय पाहिजे ते प्रत्यक्ष आपणाशी बोलतीलच. चिठ्ठी वाचून मला आश्चर्याचा धक्का बसला. मी त्यांना लगेचच बैठकीमध्ये बोलावलं. नावाने मी त्यांना ओळखत होतोच, आता त्यांचा परिचयही झाला. ते म्हणाले, पाटील साहेब, ख्याती ऐकून आपण शोधत या गावात आलो. आपण पट्टीचे शिकारी आहात. मला बिबट्याचं कातडं हवंय. तुम्ही मला निराश करणार नाही याची खात्री आहे. मी म्हणालो, सध्या तरी असं कातडं माझ्याजवळ नाही. तेव्हा गोपीकृष्णन म्हणाले, आपण जंगलात यासाठी शिकारीला जा, आपणास नक्की शिकार मिळेल. मी म्हटलं, शिकार सहजासहजी मिळत नाही. मला तुमचा पत्ता द्या. मला कातडं मिळाल्यावर मुंबईला ते पार्सलने पाठवून देईन. परंतु ते खूप हट्टास पेटले. ते पुढे म्हणाले, कितीही दिवस लागले तरी मला आपण बिबट्याचं कातडं मिळवून द्याच. ते कातडं तातडीने हवं आहे. वाटल्यास मी आपणाबरोबर शिकारीला येईन. दुसऱ्या दिवशी मी शिकारीला गेलो. सुदैवाने तिथे गेल्याबरोबर मला पहिल्यांदा बिबट वाघ दिसला आणि त्याच्यावरती गोळी झाडली. तो खाली पडला. त्याला गावात आणलं. 3 दिवसानंतर चमडा तयार झाला. तोपर्यंत गोपीकृष्णन वाड्यातच राहिले. त्यावेळी मी त्यांना गांधारीच्या जंगलामध्ये फिरवलं. पवनीच्या आणि गांधारीच्या वाड्यामध्ये त्यांनी नृत्यही करून दाखवलं. तांडव नृत्य करताना ते हनुमानासारखा अभिनय करून दाखवतात. त्यांच्या स्वाधीन मी ते बिबट वाघाचं कातडं दिलं. ते मोठ्या आनंदाने मुंबईला परत गेले. पाटील माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याविषयी आठवण सांगताना म्हणाले, नाईक साहेबांना शिकारीचा शौक होता. त्यावेळी ते राज्याचे कृषी मंत्री होते. त्यांची पहिली ओळख नागपूरचे प्रख्यात वकील हजर नवीस यांनी करून दिली. पुढे ते केंद्रामध्ये कायदेमंत्रीही होते. हजर नवीस हे आमचे वकील. ते देखील शिकारी होते. त्यामुळे त्यांची पवनीला ये जा असे. एकदा ते वसंतराव नाईक साहेबांबरोबर शिकारीला आले. 1957-58 पासून नाईक साहेब अधूनमधून पवनीला शिकारीसाठी येत. त्यानंतर 1962 मध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. 1967 सालची ही गोष्ट. ते पवनीला आले की त्यांचा मुक्काम पवनीला वाड्यातच असे. पुढे नवेगाव हिल टॉप रेस्ट हाऊस बांधल्यावर ते तेथे राहू लागले. ते पवनीला शिकारीसाठी आले की मी त्यांच्याबरोबर शिकारीला जाई. एकदा आम्ही रात्री मचाणीवर शिकारीसाठी बसलो. त्या दिवशी गाऱ्यावर वाघ आलाच नाही. रात्री त्यांच्याबरोबर जीपमधून साऱ्या जंगलात शिकारीसाठी फिरलो. त्यावेळी एकही जनावर आम्हाला दिसला नाही. मी त्यांना सहज म्हणालो, साहेब, इथं आता जंगली जनावरं दुर्मिळ होत आहेत. वाघही दिसत नाहीत. तेव्हा आपणास विनंती की या जंगलाचं राष्ट्रीय उद्यान करा. ते लगेच म्हणाले, राष्ट्रीय उद्यान झाल्यावर तुम्हाला शिकार करता येणार नाही. मी म्हणालो, आजपर्यंत पुष्कळ शिकार केली. जर ही जंगली जनावरं दुर्मिळ होऊ लागली तर आजपासून मी शिकार बंद करतो. नाईक साहेब म्हणाले, ठीक आहे,
मी वनमंत्री बाळासाहेब तिरपुडे यांना सांगतो. त्यानंतर ताबडतोब कार्यवाही सुरू झाली. 1975 साली या नवेगाव राष्ट्रीय उद्यानाची घोषणा झाली. पाटील पुढे म्हणाले, आमची एवढी मैत्री असली तरी मी माझ्या स्वार्थासाठी काहीही मागितलं नाही. तसंच माझा कुठलाही हट्ट त्यांनी कधी मोडलाही नाही. त्यांचा माझ्यावर खूप लोभ होता. त्यानंतर पाटलांनी मुंबईचे IGP पोलीस अधिकारी मजिदुल्ला साहेबांची ही अशीच एक लोकविलक्षण आठवण सांगितली. ते म्हणाले, मजिदुल्ला साहेबांना शिकारीचा छंद होता. शिकारीसाठी ते या भागामध्ये येत. एकदा दौऱ्यावर आले असता 10 दिवस त्यांच्याबरोबर मी फिरत होतो. एकदा त्यांनी वाघाला गोळी मारली तर तो जखमी होऊन निघून गेला. नंतर त्यांनी बिबट वाघावर नेम धरला तर पहिली गोळी चुकली, दुसरी गोळी लागली. नंतर त्यांची बंदूक जाम झाली, ती खुलेच ना. ते म्हणाले, पाटील तुमची बंदूक तयार ठेवा. त्यावेळी आम्ही जीपमधून जात होतो. मी त्यांना लगेच म्हटलं, साहेब माझी बंदूक बिलकुल तयार आहे. ते लगेच म्हणाले, उडवा गोळी त्या बिबट वाघावर. माझ्या अनुभवाप्रमाणे मी उत्तर दिलं, साहेब दुसरी गोळी मारण्याची आवश्यकता नाही, त्याला गोळी वर्मी लागली आहे. तरीही मला त्यांनी पुन्हा गोळी घालण्याची सूचना दिली. मी जीपमधून खाली उतरलो. त्यावेळी बिबट वाघ तडफडत होता. बंदूक घेऊन सरळ बिबट्याजवळ पोहोचलो. रात्रीचे 9 वाजले होते. त्या बिबट्याजवळ जाऊन परत आलो. त्यांना म्हटलं की साहेब बिबट्या आता मेला आहे, त्याला जीपमध्ये घालून नेऊ शकता. माझा धाडसी स्वभाव, सावजाची अचूक परीक्षा या 2 गुणांमुळे साहेब खुश झाले. परत जाताना म्हणाले, आप खानदानी आदमी हो, मैं कल बंबई जा रहा हूँ, आपके ऊपर मैं बहुत खुश हूँ. आप इस वक्त कुछ मांगना चाहते हो तो मांग लीजिए. मी नम्रपणे म्हणालो, साहेब आपले हे शब्द मिळाले हेच फार झालं. हेच मला फार महत्वाचे वाटतात. या उपर मला काही नको. मजिदुल्ला साहेबांनी पाटलांना दिलेल्या शब्दांचा पुढे योगायोगाने उपयोग झाला. ती घटना नंतरची. मी एकदा पाटलांना म्हणालो, तुम्ही केलेल्या शेवटच्या वाघाच्या शिकारीबद्दल सांगा. त्यानंतर तुम्ही शिकार सोडली ना? पाटील सांगू लागले, एका शेवटच्या वाघाला मी मारला नसता तर माझा एकुलता एक मुलगा दादा पाटील जिवंत राहिला नसता. शिकारी म्हणून अभिमान करायला जागा राहिली नसती. तर पाटील तो वृत्तांत सांगा सविस्तर. मी म्हटलं. पाटील सांगू लागले, माझ्याजवळ जनरल गेम लायसन्स होतं. एखादा वाघ लोकांची गुरमारी, शेतकऱ्यांचं नुकसान होई, अशा वेळी त्या वाघाला मारणे आवश्यक होई. अशा वाघाची शिकार केल्याबद्दल मला बक्षीसही मिळाले. त्यावेळची ही गोष्ट. ते पुढे म्हणाले, एकदा जंगलातून आम्ही ट्रॅक्टरने जात होतो. त्याला बरोबर ब्रेक नव्हते. रस्त्याच्या एका वळणावर ड्रायव्हरला समोरच वाघ दिसला. तसा तो घाबरला. ट्रॅक्टरवरचं त्याचं नियंत्रण गेलं. पुढे काही अंतरावर खंदक होता. वाघ काही जागचा हाले ना. शेवटी नाईलाजास्तव मला वाघावर गोळी झाडावी लागली. तो जखमी झाला. ट्रॅक्टर ज्या मोडीवर होता तेथून वाघ मोठ्या मुश्किलीने उठून जंगलात गेला. मी मनात म्हटलं, वाघ जखमी आहे, त्याला जिवंत ठेवता येणार नाही. गावात परत गेलो. हल्ल्याची बंडी आणली. दादा माझा मुलगा मला म्हणाला, बाबाजी मी पण येतो जंगलात वाघ बघायला. मी जंगलातला वाघ बघितला नाही. आता मुलगा येतो म्हटल्यावर मी नको कसं म्हणू. तसं जखमी वाघाचा शोध घेऊन त्याला मारणं म्हणजे मोठा धोका पत्करावा लागतो. आम्ही त्या ठिकाणी बंडीने आलो. तो तिथंच जवळपास लपून होता. तो वाघ माझ्यावर धावून यावा म्हणून मी समोर उभा होतो. तो समोर आला नाही. त्याने मागून बंडीवर झेप घेतली आणि आता दादावर हल्ला करणार इतक्यात त्याच्यावर मी गोळी झाडली. त्याला ती वर्मी लागली. तसा तो माझ्या मुलाच्या पायावर पडला. तशी बंडी उलटली आणि बंडी हाकणारा भीतीने बेहोश झाला. त्याचे सारे कपडे घामाने भिजून चिंब झाले होते. ज्यावेळी तो शुद्धीवर आला तेव्हा त्याने आपले कपडे पिळून टाकले. त्यावेळी माझ्या मनात विचार आला, मला एकच मुलगा, जर वाघाने त्याचा घात केला असता तर. देवाच्या कृपेने तो वाचला, नाहीतर हे दिवस दिसले नसते. मेलेल्या वाघाला बंडीमध्ये टाकून गावात आणलं. त्याचा चमडा काढून घेतला.
हाडं मांस जमिनीत पुरले. लगेचच मी वनाधिकाऱ्यांना रिपोर्ट केला की माझ्या हातून वाघाची शिकार झाली. इकडे गोंदियामध्ये जिकडं तिकडं बातमी पसरली की माधवराव पाटलांनी फार मोठा गुन्हा केला आहे. तिथल्या राजकीय पुढाऱ्यांशी माझं पटतही नसे. त्यांना माझ्या प्रसिद्धीची असूया वाटे. त्यावेळी अरविंद इनामदार साहेब भंडाऱ्याचे SP होते. एकूण राजकारणी लोकांची अशी खलबतं चालू होती की गुन्ह्यात पाटलांना अटक करून त्यांना हातकड्या घालून भंडाऱ्याला आणावे, म्हणजे त्यांची शान मातीत मिळेल. म्हणून ती राजकारणी मंडळी गोंदियाहून पुन्हा पुन्हा फोन करून इनामदार साहेबांना विनंती करीत होते. हातकड्या घेऊन दारोगा पवनीमध्ये पोहोचले, परंतु कुठं किल्ली फिरली माहिती नाही. दारोगाला सोबत आणलेल्या हातकड्या झोळीमध्ये घालून परत जावं लागलं. ज्यांचाही मी यापूर्वी उल्लेख केला त्या मजिदुल्ला साहेबांनी रिपोर्ट लिहून ठेवला होता की माधवराव पाटलांनी क्रमांक 302चा गुन्हा केला तरी त्यांच्या हातामध्ये बेड्या घालू नयेत. तर साहेब, अशी संकट येत राहिली. ईश्वर कृपेने मी त्यातून तरून गेलो. एवढं बोलल्यावर त्यांना मजिदुल्ला साहेबांची आठवण झाली. त्यांच्याविषयीच्या कृतज्ञतेने त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आपल्या उजव्या हाताने त्यांनी डोळे पुसले. MN देसाई यांच्याविषयीची आठवण सांगताना माधवराव पाटील म्हणाले, 1963 सालची गोष्ट. देसाई साहेब त्यावेळी नागपूरला कमिशनर होते. त्यांच्याबरोबर मी शिकारीला जाई. त्यावेळी मी राजकारणात होतो. मोरगाव अर्जुनीचा सभापती होतो. त्यामुळे त्यांचा माझा जवळचा संबंध. पुढे 3 वर्ष ते अधूनमधून पवनीला येत राहिले. त्यांना शिकार करता येत नसली तरी ते मला जंगलात फिरायला बरोबर घेत. जंगलात फिरून जंगली जनावरं पाहणं यातच त्यांना आनंद वाटे. त्यांनी कधीही शिकार केली नाही. देसाई साहेब भंडारा जिल्ह्यात आल्यावर पवनी गावाला आल्याशिवाय राहत नसत. एकदा आम्ही नवेगाव बांधच्या मालडोंगरी या बेटावर नावेतून गेलो. त्यांना माझ्या वडिलांची समाधी पाहायची होती. त्यावेळी तेथे वनभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. तो कार्यक्रम आटोपल्यावर त्यांनी मला विचारलं, तुम्हाला मुलं किती आहेत? मी म्हणालो, एकच मुलगा आहे. त्यावेळी माझा मुलगा श्री नारायण, आम्ही त्याला दादा म्हणत असू, बरोबर होता. त्यावेळी तो हिस्लॉप कॉलेजमध्ये शिकत होता. कमिशनर साहेब पुढे म्हणाले, तुम्ही या मुलाला अधिक शिक्षण देऊ नका, कारण आज तुमच्या शेतावरही मी गेलो, तुमच्या बरोबरही फिरलो, तुमचा स्वभावही पाहिला. तेव्हा मला असं वाटलं की मुलाला देत असलेल्या शिक्षणाचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. त्यांचा सल्ला मला पटला. तो मला मोठा मोलाचा वाटला. त्यावेळी तो BAच्या वर्गात शिकत होता. त्याला ताबडतोब मी कॉलेजमधून काढून घरी आणला व शेतीवाडीकडे लक्ष द्यायला सांगितलं. आता पाहतो की त्यांनी सांगितलेलं ते सारं बरोबर होतं. एकदा मी त्यांना विचारलं, पाटील, तुम्हाला कृषी पंडित ही पदवी मिळणार होती, त्याचं पुढे काय झालं? खरं म्हणजे गेली अनेक वर्ष तुम्ही पवनीला निसर्ग शेती करता, रासायनिक खतं वापरत नाही. तसेच गांधारीला उत्तम फळबागही आहे. भारतातील कितीतरी आंब्यांच्या जाती तिथे लावल्या आहेत तुम्ही. देशातील नाना प्रकारची फळझाडं लावली आहेत. तसेही तुम्ही त्या पदासाठी योग्य झाला आहातच. यावर ते स्मित करीत म्हणाले, त्याचं असं झालं, 1962 ते 1967 या काळात मी मोरगाव अर्जुनी पंचायत समितीचा सभापती होतो. 1964 साली मला भेटायला काही कृषी अधिकारी आले. ते म्हणाले, तुम्हाला कृषी पंडित हा सन्मान देण्याची शासनाची इच्छा आहे. त्याकरिता तुम्हाला एक अर्ज करावा लागेल. कृषी अधिकाऱ्यांना त्या अर्जामध्ये एका एकरात 30 ते 32 क्विंटल धान होतं असा उल्लेख हवा होता. मी काटेकोरपणे अर्ध्या एकरात प्रयोग केला होता. तेव्हा एका एकरात 15 क्विंटल धान होतं. मी त्यांना म्हणालो, एका एकरात तुम्ही म्हणता एवढं उत्पन्न शक्य नाही. तसा खोटा अर्ज मी भरणार नाही. आणि पुढे सांगितलं, मला तुमची कृषी पंडित ही पदवीही नको आहे. माझ्या शेतीत एवढं पीक येऊ शकतच नाही. ज्यांच्या शेतात येत असेल त्यांना तुम्ही ही पदवी द्या. त्यांचा प्रांजळ स्वभाव आणि स्पष्ट बोलणे तसेच राजकीय वैमनस्य यामुळे त्यांना शासनाचे अनेक पुरस्कार नाकारण्यात आले. परंतु त्याबद्दल त्यांनी कधीही खंत व्यक्त केली नाही आणि कुठले पुरस्कार मिळावेत म्हणून प्रयत्नही केला नाही.
पाटील स्वभावाने मितभाषी होते. स्वतःविषयी ते बोलत नसत. दुसऱ्याविषयी कटू भाषा वापरीत नसत. वाड्यात ते मोठमोठ्याने बोललेले, आवाज चढवून बोललेले माझ्या ऐकण्यातही नाही. ते मृदुभाषी होते. स्वभावाने मवाळ होते. नेहमी प्रसन्न स्मित त्यांच्या चेहऱ्यावर झळके. मित्रहो, आठवणीतले माधवराव पाटील हा लेख सर इथे संपवतात. आपले चितमपल्ली सर आणि आदरणीय माधवराव पाटील सर ही निसर्गवेडी माणसं, पावसाच्या पहिल्या सरींमध्ये हरवून जाणारी यांची मनं आणि मातीच्या सुगंधात आपलं घर शोधणारं यांचं जीवन. ती पहाटेच्या दवबिंदूंमध्ये सूर्याची सोनेरी स्वप्न पाहतात आणि सायंकाळच्या केशरी आभाळात शांततेचं गीत ऐकतात. पाखरांच्या किलबिलाटात त्यांना ईश्वराची हाक ऐकू येते. वाहत्या नदीच्या सुरांमध्ये जीवनाचा अखंड प्रवाह त्यांना दिसतो. झाडाच्या सावलीत ते सहज विसावतात. पानांच्या सळसळीमध्ये ते कथा ऐकतात. डोंगरांच्या कुशीमध्ये उभं राहून स्वतःला नव्याने शोधतात. ही निसर्गवेडी माणसं म्हणजे फुलांसारखी नाजूक, पर्वतांसारखी स्थिर आणि आकाशासारखी विशाल मनाची, जगाला हिरवं स्वप्न देणारी. समुद्राच्या अथांग लाटांमध्ये त्यांना संघर्षाची ताकद दिसते, तर इंद्रधनुष्यांच्या रंगीत स्वप्नांची उधळण सापडते. मातीच्या उंजळीत बी पेरताना ते फक्त अन्न नाही तर उद्याचा विश्वास पेरत असतात. निसर्गवेडी माणसं म्हणजे पावसासारखी निस्वार्थ, नदीसारखी सतत प्रवाही. चितमपल्ली सरांच्या साऱ्या पुस्तकांमधून माझं आवडतं जवळचं पुस्तक आहे नवेगावबांचे दिवस. या पुस्तकामध्ये जेवढे लेख आहेत ना, त्या लेखांमध्ये सरांनी उभे केलेले व्यक्तिचित्रण भावतात मनाला. खरं तर या पुस्तकामध्ये भेटणारी वनप्रेमी माणसं, यांचं जंगलाशी असणारं घनिष्ठ नातं, झाडांच्या सावलीमध्ये ते स्वतःला हरवून पानांच्या सळसळीमध्ये शब्दांविना जेव्हा संवाद साधतात ना, ते आपल्याला दिसतं, शब्दांच्या मध्ये जाणवतं हे सारं काही, की त्यांच्यासाठी जंगल फक्त झाडांचा समूह नसतो, तर एक श्वास घेणारं जिवंत विश्व असतं, जिथे प्रत्येक पक्षी, प्राणी, वेल आणि पान एक कथा सांगतं. सर्वांग सुंदर असं हे पुस्तक वाटतं मला. आजचा हा लेख तुम्हा सर्वांना कसा वाटला हे मला नक्की कळवा. आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा पुस्तकाच्या परिचयासह किंवा एखाद्या छानशा अभ्यासपूर्ण लेखासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.